नाही ते म्हणजे मग त्याचा खंड पडते का? ते पाजा श्रीकृष्णाला पाळसा थोडं मागे नाही पडत. त्याला फिरवा ना तुम्ही तुमच्या सोयीनुसार. कृष्णाला किंवा तुमच्या तोंड करायचं. देव 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 त्याचं तोंड झाकलं, तोंड उघडं करा, नाही तर ते मास्क बांधल्यासारखं झालं जाईल. ते टोप काढून टाका ते काय. म्हणून मला काय ना, हम्म. अरे खाली ठेव ना, इकडच्या बाजूने ठेव ना. इकडच्या बाजूने ठेव ना, ते हा, ते उंच कमी झालं. ते का? हा ते त्याची लेवल सारखी कर ना. जमलं? त्याला आमचं कसं नाव होतं दुसरं. आहे का? इंग्रजीला म्हणजे आजचं कसं आहे, त्याला असं म्हणा ना, हरे राम हरे राम. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. आवाज येते का? आवाज राम राम. कमेंट करा. आवाज येते? हरे कृष्ण कृष्ण हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. महाराज आवाज येते का? राम राम हरे हरे. हरे कृष्ण आवाजाबद्दल कमेंट करा. हरे राम आवाज येते? राम हरे हरे. हा. हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. नमो सद्गुरु ज्ञानदीपा प्रकाशा. नमो आद्य रूपा अनंता परेशा. नमो मंगला मंगलद्वैतहारी. नमो त्वत्कृपा पूर्ण दोषा निवारी. तुझे रूप ते पाहू दे विश्वव्यापी. तुझे पाऊले शेऊ दे ग्रामरूपी. तुझे ज्ञान सर्वांतरी संचरू दे. तुझा सत्य आनंद लोका भरू दे. खरे नाम निष्काम ही ग्राम सेवा. झटू सर्व भावे करू स्वर्ग गावा. कळो हे वळो देहकारी पडू दे. घडू दे प्रभू एवढे हे घडू दे. घडू दे प्रभू एवढे हे घडू दे. वंदनीय राष्ट्र संत तुकडोजी महाराज की जय. याच साठी शिक्षण घेणे की जीवन जगता यावे सुंदरपणे. दुबळेपण घेतले अंधने शिक्षण त्याशी म्हणू नये. अध्याय 19 आणि ओवी क्रमांक 21. चराचरात वास करणारी गुरुदेव शक्ती. समर्थ सद्गुरू ज्ञानोबा राया. समर्थ सद्गुरू तुकोबा राया. वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज. वैराग्यमूर्ती संत गाडगे बाबा. समर्थ गुरुवर्य समर्थ सद्गुरू संत मोझरकर महाराज. सर्व संत मांदियाळीला मी नमन करतो. तसेच या संत मोझरकर महाराज विचारमंचचे जे आयोजक आहेत, निमंत्रक आहेत, हरिभक्तपरायण पुरुषोत्तमजी बैसकार दादा महाराज, हरिभक्तपरायण आमचे केंद्रप्रमुख, आमचे कुशल प्रशासक सन्माननीय हरिभक्तपरायण निवृत्तीनाथजी बैसकार, आदरणीय प्राध्यापक उठाळे सर, सर्व स्वाध्यायी बंधू आणि भगिनींना मी प्रथम नमन करतो. गुरुवर्य हरिभक्तपरायण
नरहरी महाराज, गुरुवर्य मधुकर महाराज खोडे या सर्व संत मांदिळ्यांना मी नमन करतो. तसेच आमचे आध्यात्मिक मित्र तथा मार्गदर्शक हरिभक्तपरायण नथुजी महाराज, हरिओम काका हरिभक्तपरायण, ज्ञानेश्वरजी इंगोले महाराज आणि सर्व स्वाध्यायी, आमच्या वहिनी, आमच्या काकू, आमच्या अर्धांगिनी, आमच्या ताई या सर्वांना मी वंदन करतो आणि आजच्या सेवेला मी सुरुवात करतो. याचसाठी शिक्षण घेणे की जीवन जगता यावे सुंदरपणे, दुबळेपण घेतले अंधने शिक्षण त्याशी म्हणू नये. जगातल्या तमाम शिक्षणवेत्त्यांना लाजवणारी शिक्षणाची व्याख्या वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी केलेली आहे. ते म्हणतात की शिक्षण घेतल्यावर जीवनामध्ये जिवंतपणा आला पाहिजे, जीवनामध्ये सचेतना आली पाहिजे, जीवनामध्ये सौंदर्य प्राप्त झालं पाहिजे. आणि म्हणून त्यांची जी शिक्षणाची व्याख्या आहे ती आपल्या सर्वांना भावणारी आहे. ते म्हणतात की शिक्षण घेतल्यावर जीवनाला सुंदरपण आलं पाहिजे. याचसाठी शिक्षण घेणे की जीवन जगता यावे सुंदरपणे, दुबळेपण अंधने घेतले अंधने शिक्षण त्याशी म्हणू नये. मग सुंदर शिक्षण केव्हा होईल? जेव्हा आपली बुद्धी सत्याकडे ओढ घेईल. वंदनीय राष्ट्रसंत म्हणतात, ज्याने सत्याशी नाते जोडले त्याचे अंगी गुरुत्वाकर्षण आले, सांगण्याहुने सामर्थ्य चाले त्याच्या शुद्ध जीवनाचे. वंदनीय राष्ट्रसंत म्हणतात की ज्याचं नातं सत्याशी जोडलेलं आहे त्याच्या अंगी आपोआप आकर्षकता येते, गुरुत्वाकर्षण येते आणि म्हणून त्या सत्याने त्याचं सामर्थ्य वाढते. म्हणून शिक्षण घेतल्यावर सत्याचं शिक्षण हे अतिशय महत्त्वाचं आहे. बुद्धीला सत्याकडे, मनाला भावनेकडे आणि शरीराला श्रमाकडे नेते तेच खरे शिक्षण. महात्मा फुले म्हणतात, खऱ्याला खरं आणि खोट्याला खोटं म्हणायची जी हिंमत देते तेच खरे शिक्षण. आणि अशी हिंमत सत्याच्या शिक्षणामुळेच येते, सत्याच्या उपासनेमुळे होते. नीती पंथ चालीजे, सत्यदूत बोलीजे आणि देखावे ते देखीजे शास्त्रदृष्टी. बघा, मार्ग सांगितलेला आहे ज्ञानेश्वर महाराजांनी, संत ज्ञानेश्वर महाराजांनी मार्ग सांगितलेला आहे. नीती पंथ चालीजे, सत्याकडे जायचं म्हणजे काय? नीती पंथ चालीजे, सत्यदूत बोलीजे हा दुसरा मार्ग, देखावे ते देखीजे शास्त्रदृष्टी. आणि म्हणून सत्याकडे, बुद्धीला सत्याकडे, मनाला भावनेकडे, शरीराला श्रमाकडे नेते तेच खरे शिक्षण आहे. आणि असे शिक्षण घेतल्यामुळे जीवनाला सौंदर्य येते. म्हणून वंदनीय राष्ट्रसंत पुन्हा पुन्हा सांगतात की याचसाठी शिक्षण घेणे की जीवन जगता यावे सुंदरपणे, दुबळेपण अंधने घेतले अंधने शिक्षण त्याशी म्हणू नये. असं शिक्षण न घेणारा वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज पडत मूर्ख म्हणतात. वंदनीय राष्ट्रसंत म्हणतात, तुम्ही दिसता पडत मूर्ख, दुसऱ्यास दुखोनी घेता सुख. ज्याला खरं शिक्षणाची किंमत समजत नाही किंवा शिक्षण काय समजत नाही तो पडत मूर्ख बनतो. मग पडत मूर्ख काय करतो? दुसऱ्याला दुःख देऊन काय करतो? सुख घेण्याचा प्रयत्न करतो. आपण दुःखी आहोत हा त्या पडत मूर्खाचा प्रश्न नव्हते, लोक सुखी आहेत हा त्या पडत मूर्खाचा खरा प्रश्न असतो. म्हणून राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात, तुम्ही दिसता पडत मूर्ख, दुसऱ्यास दुखोनी घेता सुख, कळोनी न वळे कौतुक करावे तरी लाजिरवाने. अशा स्वभावाला वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी काय म्हटलेलं आहे? लाजिरवाने असं म्हटलेले आहे. वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात की मी प्रमाणपत्र प्राप्तीला शिक्षण मानत नाही. बघा, नुसतं प्रमाणपत्र म्हणजे शिक्षण नव्हे, तर त्या शिक्षणामुळे जी सक्षमता आली पाहिजे,
जे विवेक आला पाहिजे त्या विवेकाला आणि सक्षमतेला खरं शिक्षण वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी म्हटलेलं आहे. बघा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर काय म्हणतात, त्यांनी खऱ्या शिक्षणाची किंमत सांगितलेली आहे की तुम्ही कमावलेल्या डिग्र्यांच्या भेंडोळ्यावर शिक्षणाची खरी किंमत अवलंबून नसून तुम्ही घेतलेलं शिक्षण समाजाप्रत, स्वतःप्रत, स्वतःचं जीवन सुंदर बनवण्याप्रत किती वापरता याला शिक्षणाचं महत्त्व आहे. म्हणजे किती डिग्र्या घेतल्या म्हणजे शिक्षण पूर्ण केलं असं नाही. शिक्षणाने विवेक प्राप्त होतो, शिक्षणाने समजदारी होते, समजदारी प्राप्त होते असं नव्हे, तर चिंतनातून, सत्याच्या चिंतनातून, नीतिपंथाच्या मार्गावर चालल्याने समजदारी प्राप्त होते. शिक्षणामध्ये काय सांगितलेलं आहे, शिक्षणामध्ये 3 भाग सांगितलेले आहे. IQ म्हणजे इंटेलिजंट क्वेश्चन, EQ म्हणजे इमोशनल क्वेश्चन आणि PQ म्हणजे शरीरांक, फिजिकल क्वेश्चन. आता IQ म्हणजे बुद्ध्यांक. शिक्षण घेणे म्हणजे काय, एक कल्ली शिक्षणाने जीवनाचा विध्वंस होतो. नुसते बुद्धिमान, त्यांना जर भावनांक नसेल, भावना नसेल, त्यांना भावना शून्य असतील, नुसतेच बुद्धिमान. इंटरनॅशनल टेररिस्ट वॉज वन ऑफ द गोल्ड मेडलिस्ट इन केमिकल इंजिनिअरिंग. भाऊ, इंटरनॅशनल टेररिस्ट, वन ऑफ द गोल्ड मेडलिस्ट इन केमिकल इंजिनिअरिंग, बट ही वॉज टेररिस्ट. तो काय होता, तो दहशतवादी होता, आंतरराष्ट्रीय दहशतवादी बनला. का तो शिकला नव्हता का, शिकला होता, परंतु भावनांक शून्य होता. शिक्षण कशाला म्हटलेलं आहे, संत मांदिळ्यांनी, वंदनीय राष्ट्रसंतांनी सुद्धा सांगितलेलं आहे की बुद्धीचा, भावनेचा, शरीराचा समान विकास म्हणजे शिक्षण. म्हणून IQ, EQ, इमोशनल क्वेश्चन अतिशय महत्वाचा आहे. म्हणून शाळेमध्ये एका शाळेमध्ये एक दिवस इन्स्पेक्टर आलेत आणि इन्स्पेक्टरने मग वर्गाची परीक्षा घ्यायला ठरवलं आणि वर्गातल्या प्रत्येक पोराला विचारलं, उभा राहा बेटा, तुला कोण व्हायचं? ते म्हणाला मला डॉक्टर व्हायचं. तू उभा राहा बेटा, तुला कोण व्हायचं? तू म्हणाला मला इंजिनियर व्हायचं. तू उभा राहा बेटा, तुला कोण व्हायचं? त्याने कलेक्टर व्हायचं. असं करता करता प्रत्येकाला विचारलं. सर्वांनी सांगितलं मला डॉक्टर व्हायचं, मला कलेक्टर व्हायचं, मला इंजिनियर व्हायचं, मला पोलीस व्हायचं, मला मास्तर व्हायचं. जे जे व्यवसाय आहेत ते सर्व व्यवसाय सांगितले. पण एक मुलगा वर्गामध्ये नाराज बसला होता. इन्स्पेक्टरचं त्या मुलाकडे लक्ष गेलं. इन्स्पेक्टर म्हणाले, बेटा उभा राहा. का रे बाळा, तुला काही कोणीच व्हायचं नाही का? तू कशाला शाळेत येतोस? तो म्हणाला उभा राहिला, शिडशिडीत बांध्याचा. तो मुलगा उभा राहिला आणि म्हणाला, साहेब मी नाराज झालो म्हणे, यांचे सगळ्यांचे म्हणणे ऐकून मी नाराज झालो. म्हणे का रे बेटा तू का नाराज झाला? यांनी सांगितलेलं मला काहीच व्हायचं नाही, मला फक्त माणूस व्हायचं. काय व्हायचं? माणूस बनून करता, माणसाच्या जीवनाच्या उद्धाराकरता मला जगायचं आहे, मला माणूस बनायचं. आणि तो विद्यार्थी कोण होता? पांडुरंग सदाशिव साने, म्हणजे आपले पूज्यनीय साने गुरुजी. म्हणजे खरा शिक्षणाचा अर्थ भावनांक विकसित झाला पाहिजे, दुसऱ्याचं दुःख पाहून स्वतःचं मन कळवळलं पाहिजे, याला म्हणतात शिक्षण. म्हणून IQ, EQ आणि PQ, बुद्ध्यांक, भावनांक आणि शरीरांक, आहे की नाही? नाही तर मा इलू इलू, बाप टिलू टिलू आणि दोघाचं लेकरू माकडाचं पिलू, आहे ना? असं होईल का? नाही. म्हणून असा विद्यार्थी, असा बालक, आपला असा मुलगा असा तयार झाला पाहिजे. बरं, शिक्षणामध्ये कोणकोणता भाग येते? शाळेत पाठवलं म्हणजे झालं का? नाही. त्याच्यामध्ये किती जण आहेत बघा. कुटुंब शिक्षणाचं काम करते एक भाग, पालक शिक्षणाचं काम करते दुसरा भाग, चालक शिक्षणाचं काम करते. चालक म्हणजे जे शाळा चालवतात, नेते त्यांचा शिक्षणामध्ये वाटा असतो, अधिकारी त्याचा शिक्षणामध्ये वाटा असतो, आणि मग सर्वात शेवटी विद्यार्थ्याचा नंबर येतो. जेव्हा हे आधीचे घटक
जसं कुटुंब चालक, कुटुंब पालक, नेते, अधिकारी हे इमानदारीने यांना जेव्हा शिक्षणाचा खरा अर्थ समजेल तेव्हा तो विद्यार्थी खरा घडेल. वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी जे पालक, जे मायबाप आपल्या मुलाच्या शिक्षणाकडे लक्ष देत नाही त्यांना एक कडक ओवी म्हटलेली आहे की वडिलाने मुलगा नाही शिकवला तोही पापाचा भागीदार झाला. जैसे जन्म देणे त्याला शिक्षण अगत्याचे. काय म्हणून वडिलांनी काय केलं पाहिजे? मुलाच्या शिक्षणाकडे लक्ष दिलं पाहिजे. वंदनीय राष्ट्रसंत म्हणतात वडिलांनी मुलगा नाही शिकवला तोही पापाचा भागीदार झाला. जे आपल्या मुलाबाळाच्या शिक्षणाकडे गांभीर्यपूर्वक लक्ष देत नाहीत अशा आई बापाला वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी काय म्हटलेलं आहे? पापाचा भागीदार. कशाचा भागीदार? पापाचा भागीदार म्हटलेला आहे. आणि म्हणून आपण आपल्या पाल्याकडे शिक्षणाचा खरा अर्थ फक्त गुरुजीनेच शिक्षणाचा अर्थ समजून घ्यावा असं नाही, माय बापानं सुद्धा शिक्षणाचा अर्थ समजून घेतला पाहिजे. बघा काय आपण आपला मुलगा शिक्षणास सुरुवात कधी होते? आपण कधी लागतो शाळेत? आमच्या काळात कानाला हात लावल्यावर शाळेत घ्यायची. पण आता किती वर्षाचा असताना? 2.5 वर्षाचा असताना शिक्षणाला सुरुवात होते. बरं 2.5 वर्षाचा असलेलं बालक कसं असते बघा, त्याच्यामध्ये एक उपजत गुण असते, निसर्ग शक्तीने भरलेले गुण असतात. तो जिज्ञासू असतो, तो सतत प्रश्न विचारत असतो. हे असे का, हे तसे का, पक्षी कसे काय उडतात, विमान कसं काय उडते, है ना. तो सतत जिज्ञासा करत राहतो. त्याला सतत आवड असते की मला हे समजलं पाहिजे, मला ते समजलं पाहिजे. तो कसा असतो? जिज्ञासू असतो. दुसरा त्याच्यात उपजत निर्मिक शक्तीने दिलेला गुण असतो. तो गुण कोणता असतो? तो सत्यवक्ता असतो. त्याला खोटं बोलायचं माहित नाही. आपणच सांगतो. समजा आपल्याला एखादा कर्जदार पैसे मागायला आला आणि दुरून जर भेटला तर आपण काय म्हणतो? तेव्हा ते काका आले ना, त्या काकाला सांग बाबा घरी नाही. मग तो दूर धावत जातो आणि धावत जाऊन काय म्हणतो? काका काका बाबा म्हणाले की बाबा घरी नाही. हा आपला अनुभव आहे. आणि म्हणून तो सत्यवक्ता असतो. त्याला खोटं बोलाय आपण सांगतो. म्हणजे निर्मिक शक्तीने दिलेले गुण. पहिले तो जिज्ञासू असतो. तो जिज्ञासू प्रश्न विचारतो, आई हे असं का, हे चांदण्या अशा का, चंद्र दिवसा कुठं गेला, सूर्य रात्री कुठे गेला, असे अनेक जिज्ञासू प्रश्न तो विचारत राहतो. आणि तो न्यायाचा याचक राहतो. पहा, निर्मिक शक्तीने दिलेले गुण त्या 2.5 वर्षाच्या पोरामध्ये. त्याला न्याय पाहिजे. त्याला वाटायला लागलं की माझ्यावर अन्याय झाला. बघा ना, 2 भावामध्ये खाऊ वाटून देताना जर कमी जास्त झाला तर त्याला वाटते माझ्यावर अन्याय झाला. मग तो काय करतो? रडतो. माझा वाटा मला बरोबर द्या असं म्हणतो. म्हणजे तो न्यायाचा याचक असतो. आणि त्याला सगळे खरे व्यवहार पसंत पडतात. हे त्याच्यामध्ये उपजत गुण असतात. मग तो 2.5व्या वर्षी शाळेत येतो. आणि शाळेत आल्यावर त्याच्यावर कोण कोण काम करते? पालक काम करतात, शिक्षक काम करतात, शाळा काम करते, समाज काम करते. एवढ्या याच्यात शिकून तो ज्यावेळेस शिकल्यावर तो कसा व्हावा असं मायबापाला वाटते. कोणाला वाटते का आपलं पोरगं चोर व्हावं म्हणून? कोणाला वाटत नाही. सगळ्याच्या अपेक्षा काय असतात? तो स्वावलंबी झाला पाहिजे. तो काय झाला पाहिजे? स्वावलंबी झाला पाहिजे. त्याच्यामध्ये आत्मविश्वास ठासून भरलेला असला पाहिजे. तो कुटुंब वत्सल असला पाहिजे. तो स्वास्थ्यपूर्ण असला पाहिजे. आणि या सर्व व्यवस्थेत तो भागीदार असला पाहिजे असं सगळ्याला वाटते. सगळ्याला म्हणजे अखिल विश्वातल्या सगळ्या मानव जातीला आपलं अपत्य असं असावं असं वाटते.
असं फक्त भारतातल्याच लोकांना वाटत नाही आपलं पोरगं असावं म्हणून. जगातल्या सगळ्या मायबापाला असंच वाटते की माझ्या मुलाला शिक्षण घेतल्याने आत्मविश्वास यावा, तो संस्कार संपन्न असावा, तो कुटुंबवत्सल असावा, त्याचं शरीर तब्येत चांगली असावी आणि तो सगळ्या व्यवस्थेत भागीदार असावा असं वाटते. मग 24 वर्षाचं शिक्षण घेतल्यावर असा तो होतो का? असा तो होत नाही. मग तो काय होतो? शिक्षण घेतल्यावर त्याच्या मनावर काय तयार होते? तो एकच शिकतो की पैसा हे सर्व काही आहे, पैसा ही सब कुछ है, असं त्याच्यावर या सर्व व्यवस्थेनं काय केले असते? बिंबलेले असते की पैसा ही सब कुछ है. सुविधा ही जीवन की शैली आहे. सुविधा म्हणजे काय? फ्रीज असला पाहिजे, पलंग असला पाहिजे, बंगला असला पाहिजे, गाडी असली पाहिजे, घोडी असली पाहिजे. सुविधा असणे म्हणजे जीवन, आणि त्यासाठी पैसे हेच सर्व काही. आणि इंद्रिय सुख हेच खरं सुख. या 3 गोष्टी तो या सगळ्यातून शिकतो आणि मग त्याचा या व्यवस्थेला विश्वास उडून जातो आणि म्हणून तो खरं शिक्षण घेऊ शकत नाही. यातून तो समजदार होऊ शकत नाही. म्हणून विवेक, विज्ञान याचा समतोल समज त्याची, याच्यातून तो समजदार तयार होतो. म्हणून वंदनीय राष्ट्रसंत म्हणतात की याचसाठी शिक्षण घेणे म्हणजे शिक्षण कायसाठी घ्यायचं आहे? डिग्र्या कमावण्यासाठी नाही, जीवनाला सौंदर्य प्रदान करण्यासाठी. नाही तर आपण पेपरमध्ये वाचतो ना, न्यायाधीशानं आत्महत्या केली, प्राध्यापकानं आत्महत्या केली, लेक्चररनं आत्महत्या केली, कलेक्टरनं आत्महत्या केली आहे ना. मग कारण काय? घेतलेल्या शिक्षणानं ते काय होऊ शकत नाहीत? सबळ होऊ शकत नाहीत, सक्षम होऊ शकत नाहीत. घेतलेल्या शिक्षणानं ते जीवन सुंदर बनवू शकत नाही. म्हणून याचसाठी शिक्षण घेणे की जीवन जगता यावे सुंदरपणे. शिक्षण फक्त डिग्र्यांच्या भेंडोळ्या भिंतीवर लटकवण्यासाठी नाही. वंदनीय राष्ट्रसंतांनी ग्रामगीतेमध्ये विशेष अशी एक शिक्षणावर अध्याय लिहिलेला आहे. म्हणून ज्या शिक्षणाचा जीवनाशी संबंध नाही असं शिक्षण बंद झाल्यास मला अतिशय आनंद होईल, असं वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी म्हटलेलं आहे. की ज्या शिक्षणाचा काही संबंध नाही, असं शिक्षण, जीवनाशी संबंध नाही असं शिक्षण जर बंद झालं तर मला सर्वात आनंद होईल. म्हणजे वंदनीय राष्ट्रसंताचं म्हणणं होतं की जगण्याशी शिक्षणाचा संबंध असला पाहिजे. वंदनीय राष्ट्रसंतांनी भजन पण लिहिलेले यावर. करावे काय शिक्षण ते कधी कामाशी येईना, पुस्तके पाठ करून अंती लाभ नसे कोणा. करावे काय शिक्षण ते कधी कामाशी येईना. पुढे वंदनीय राष्ट्रसंत म्हणतात, राम भजने बहु गाती हटेना विषय प्रवृत्ती. नुसतं राम भजन गाल्यामुळं विषय प्रवृत्ती हटत नाही. वाचती दिवसभर पोथी जीवनी अर्थ उमजेना. करावे काय शिक्षण ते कधी कामाशी येईना. डॉक्टरला काय म्हणतात? वैद्यकी पास जरी केली कळेना लक्षणे त्याला. डॉक्टरकी जरी केली तरी रोगाची लक्षणं कळत नाही. लाभ तरी का कुणा सांगा असा हा रोज धिंगाणा. म्हणजे शिक्षणाचा लाभ स्वतःला नाही आणि समाजाला पण नाही. कसे जगतील जन सांगा तया कर्मना नेकी. कर्म नेकी ज्यांना समजत नाही त्यांना जगण्यामध्ये अडथळे येतात. मने तुकड्या हवे पैसे कष्ट सवे ना इतरांना. करावे काय शिक्षण ते कधी कामाशी येईना. म्हणजे काय? शिक्षण हे जीवन जगण्यासाठी
कामी आलं पाहिजे, असं वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आपल्या वाङ्मयामध्ये सांगतात. आणि म्हणून ते आपल्याला वारंवार सांगतात, याचसाठी शिक्षण घेणे की जीवन जगता यावे सुंदरपणे. वारंवार वंदनीय राष्ट्रसंताची सूचना आपण ही लक्षात घेतली पाहिजे. पुढे की सत्याला जीवनामध्ये जो किंमत देत नाही तो किती शिक्षण घेतला तरी पडत मूर्ख आहे, असं वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात. वंदनीय राष्ट्रसंत काय म्हणतात? जो सत्याविन शब्द न बोले सहजी कोणाशी मित्रा कर मैत्री त्यासी. कोणाशी मैत्री करायला सांगितली? ज्याला शिक्षणाचा अर्थ समजेल, ज्याला शिक्षणाचा अर्थ समजला त्याचे मित्र पण वेगळेच असतात, हे सांगितलेलं आहे. चरित्र निर्मळ राहणी साधी निंदा कवनाची दिनचर्या सतत योग्य ती हावना मानाची. मित्रा कर मैत्री त्यासी. ज्याच्यामध्ये हे सांगितलेले गुण आहेत अशा मित्रासोबत मैत्री कर, तरच तुझ्या जीवनाला काय प्रदान होईल? सौंदर्य प्रदान होईल. पुढे वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात, म्हणजे ज्यांनी शिक्षण घेतलं त्याला व्यवहार समजला असं नाही. शिक्षण घेतलं म्हणजे व्यवहार समजला का? नाही. वंदनीय राष्ट्रसंत तुकडे म्हणतात की जीवन सुंदर जगण्यासाठी त्याला सर्वंकष ज्ञान, ज्याला सर्वांगीण शैक्षणिक गुणवत्ता विकास म्हणतात, तो प्राप्त झाला पाहिजे. वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज काय म्हणतात? व्यवहार न कळतो ज्याला परमार्थ कशाचा त्याला, परमार्थ कशाचा त्याला. नच माणुसकीचा गंध आळसी सदा विषयांद, नेहमी व्यसनाचा छंद झगडतो सदा गतिमंद. बोधुने समज नच त्याला परमार्थ कशाचा त्याला. व्यवहार न कळतो ज्याला परमार्थ कशाचा त्याला. अहो, शिक्षण घेतल्यावर व्यवहार समजला पाहिजे, जगण्याची किंमत समजली पाहिजे. काय खावं, काय प्यावं, कसं राहावं हे सगळं समजलं तर तो खरा शिक्षण घेणारा, असं वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी म्हटलेलं आहे. पुढे वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी काय म्हणतात? शिक्षणात सांगितलेलं आहे. काय म्हणतात? देश को ऊंचा उठाना है तो शिक्षण की प्रथा बदलो. अगर देश को ऊंचा उठाना है, जुने टाकून द्या मरणा लागुनी. नवीन वारे, नवीन विचार स्वीकारले पाहिजे. काय म्हणतात? देश को ऊंचा उठाना है तो शिक्षण की प्रथा बदलो. सभी को काम करने दो, ये तरुणों की व्यथा बदलो. एवढं शिक्षण घेतल्यावर तरुणामध्ये विश्वास का येत नाही? जीवन जगण्यासाठी विश्वास का त्यांना भेटत नाही? आणि म्हणून ते म्हणतात, माध्यमिक से नहीं होगा कहीं भी ज्ञान कमरों में. शाळेमध्ये आणि वर्गामध्ये घेतलेलं जे शिक्षण आहे त्याच्यामध्ये जीवनाला पूर्णता येणार नाही. वंदनीय राष्ट्रसंत म्हणतात, निरीक्षण कर सभी का दिल उसे प्रगती के पथ बदलो. म्हणजे त्याला अनुभवातून शिक्षण दिलं पाहिजे. म्हणून काय शिक्षणामध्ये काय प्रयोगाला, निरीक्षणाला, चिंतनाला अतिशय महत्वाचं आहे. म्हणून वर्गाच्या बाहेर बिनभिंतीची उघडी शाळा लाखो इथले गुरु. काय म्हटलेलं आहे? बिनभिंतीची उघडी शाळा लाखो इथले गुरु. आणि म्हणून वर्गाच्या बाहेर अनुभवातून घेतलेलं शिक्षण अतिशय महत्वाचं आहे. काल एका थोर साहित्यिकाची जयंती झाली. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे. ते किती दिवस शाळेत गेले? फक्त 1.5 दिवस शाळेत गेले. पहिल्या दिवशी शाळेत गेले, त्यांना अस्पृश्यतेचे चटके बसले. त्यांना शाळेतील विद्यार्थी म्हणा, त्यातलं वातावरण, त्या वातावरणाचे चटके बसले.
कारण ते अस्पृश्यतेचे चटके, विषमतेचे चटके त्यांनी पहिल्या दिवशी भोगले. दुसऱ्या दिवशी मास्तरचा राख पाहून अर्ध्या दिवस शाळेत गेले आणि अर्ध्या दिवसातून वापस आले. 1.5 दिवस शाळा शिकलेल्या लोकशाहिरांचे ग्रंथ संपदा, कितीतरी कादंबऱ्या, कितीतरी कथालेखन, त्यांच्या कथेवर कितीतरी चित्रपट निघलेले आहेत. साम्यवाद काय आहे हे जगाला समजून सांगणारा 1.5 दिवस शिक्षण घेतलेला लोकशाहीर वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज किती शिकले? 4था वर्ग. वैराग्य मूर्ती गाडगे बाबा किती शिकले? कोणताच वर्ग नाही, शाळेतच गेले नाही, तरी आज त्यांच्या नावाने विद्यापीठ आहे. सांगा मग त्यांच्या नावाने विद्यापीठ का आहे? कारण त्यांचा रोम न रोम सांगत होता की इतरांनी शिक्षण घेतलं पाहिजे, म्हणून त्यांच्या नावानं विद्यापीठ आहे. म्हणून निरीक्षणातून शिक्षण घेतलं पाहिजे हे वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी सांगितलेले आहे. वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात, नुसते नको उच्च शिक्षण, हे तो गेले मागी लपून, आता व्हावा कष्टिक बलवान सुपुत्र भारताचा. काय म्हणतात? नुसते उच्च शिक्षण नको, तर घेतलेला विद्यार्थी कसा झाला पाहिजे? कष्टिक आणि बलवान झाला पाहिजे. आपण म्हटलेलं आहे, शरीराला श्रमा करे, बुद्धीला सत्याकडे नेणारं शिक्षण वंदनीय राष्ट्रसंतांनी सांगितलेलं आहे. म्हणून नुसते नको उच्च शिक्षण, हे तो गेले मागील युगी लपून, आता व्हावा कष्टिक बलवान सुपुत्र भारताचा. असं शिक्षण भेटलं पाहिजे त्यांना. आणि म्हणून मुलात एखादा तरी असावा गुण, ज्याने पोट भरेल त्यात निपुण, नये संसारा माझी अडचण कोणत्याही क्षणी. काय म्हणतात? एक तरी अंगी असू दे कला, नाही तर काय फुका जन्मला. म्हणून सर्वांगीण शिक्षण पाहिजे, नुसतं शिक्षण काही कामाचं नाही. बघा ना, वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज मुलीसाठी सुद्धा म्हणतात. काय म्हणतात? मुलगी बहु शिकली शाळे माझारी, परी स्वयंपाक करता न ये घरी. काय करावी विद्या चतुरी, कामाविन लंगडी ती. आहे की नाही? म्हणून मुलगी शिकली तरी तिला काय यायला पाहिजे? स्वयंपाक करता आला पाहिजे. सर्वांगीण शिक्षण त्या मुलीचं झालं पाहिजे, तर तीच मुलगी काय होईल? सक्षम होईल. याचा अर्थ तिनं भांडेच घातले पाहिजे, तिनं स्वयंपाकच केला पाहिजे याचं समर्थन नाही आहे ना. तिला शिक्षण घेतल्याने समान हक्क काय म्हणतात हे सुद्धा समजलं पाहिजे. सक्षमता ही अतिशय महत्वाची आहे. नाहीतर काय, आमचे सर नेहमी सांगत असतात की अशिक्षित स्वयंपाक करून खाई, अशिक्षित स्वयंपाक करूनही खाई आणि सुशिक्षित चणे फाकीत जाई. आहे की नाही? शिकला पण स्वयंपाक येत नाही. अशिक्षित स्वयंपाक करूनही खाईन, सुशिक्षित चणे फाकीत राही. दोरासन घालता येई वेंदाई, ज्याला दोर तुटला तर त्याला जोड देता येत नाही. आहे की नाही? जेथे तेथे पराधीन. म्हणजे शिक्षण मुलांना गुलाम करण्यासाठी आहे की स्वतंत्र करण्यासाठी आहे? स्वतंत्र करण्यासाठी आहे. म्हणून वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजची ओवी आपण वारंवार ध्यानात ठेवली पाहिजे की याचसाठी शिक्षण घेणे की जीवन जगता यावे सुंदरपणे. दुबळेपण घेतले अंधने त्याशी शिक्षण म्हणो नये. आणि म्हणून मग वंदनीय राष्ट्रसंतांनी सांगितलेलं आहे की शिकला म्हणजे काय झालं? शिकला हे कशावरून समजायचं? त्यांनी सांगितलं, विद्ये अंगी व्हावा विनय. म्हणजे विनयशीलता, नम्रता,
नम्र झाला भूता तेने कोंडले अनंता. नम्रतेनं मोठमोठ्या समस्येला तोंड देता येते. म्हणजे विद्ये अंगी व्हावा विनय, विद्या करी स्वतंत्र निर्भय. पहा, विद्या आल्यावर काय होईल? त्याचा आत्मविश्वास वाढल, तो सक्षम होईल. विद्या करी स्वतंत्र निर्भय, तो भीतीमुक्त होईल. शिक्षणाने वाढवावा निश्चय, जीवन जय करावाया. म्हणजे शिक्षण घेतल्यावर काय बदल होतात? तो स्वतंत्र वृत्तीचा होतो, त्याचा आत्मविश्वास बलवान होतो, त्याचा दृढ निश्चय पक्का होतो आणि सतत येणाऱ्या समस्येला तोंड देण्याची शक्ती त्याच्यामध्ये येते. आणि म्हणून शिक्षण घ्यायचं तर जीवन सुंदर बनवण्यासाठी घ्यायचं, अन्यथा त्याला शिक्षण म्हणायचं नाही, असं वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आपल्याला सुचवतात. बघा काय, घरी ज्याची उणीव पडे मुलगा धावणे पूर्वी कोडे. जर घरी काही अडचण आली तर आपला शिकलेला मुलगा ते कोडं, ती समस्या सोडवण्यासाठी धावून आला पाहिजे. धडाडीने कर्म करण्या धडपडे, तरीच शिक्षण कामाचे. नाही तर मी काय करू, मी काय करू, मी काय करू, है ना. कोणतंही कोडं सोडवण्यासाठी त्यांना प्रयत्न केला पाहिजे, असं वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात. वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज गावकऱ्यांना सांगतात. काय सांगतात? गावचे सर्वात मुख्य पुत्रधन त्याचे व्हावे चरित्रधन, त्याचे संरक्षावे चरित्रधन. की गावाचं सर्वात मोठं धन जर कोणतं असेल तर काय असेल? पुत्रधन आहे. गावातले मुलं आहेत, गावातले शाळेत जाणारे मुलं हे खरं गावचं धन आहे. त्याच्या चरित्राचं रक्षण करा. ते चारित्र्यवान झाले पाहिजे, ते गुणसंपन्न झाले पाहिजे, ते दृढनिश्चयी झाले पाहिजे, ते भयमुक्त झाले पाहिजे, ते भीतीमुक्त झाले पाहिजे, ते स्वास्थ्यपूर्ण झाले पाहिजे. त्यांना खायचं काय, प्यायचं काय, वागायचं काय हे सगळं समजलं पाहिजे. हे चरित्रधन राखावयाची सूचना वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी गावकऱ्यांना दिलेली आहे. बघा, नाहीतर काय, आपले मुलं शिक्षणाच्या, योग्य शिक्षणाच्या अभावी किंवा मायबाबाच्या लाडानं वाया जातात. याच्यावर सुद्धा वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी कोरडे ओढलेले आहेत. ते काय म्हणतात? आई बापाचा प्रेमळ चाळा, आई बापाचा प्रेमळ चाळा, पुरवी लहान मुलाचा आळा. मुलगा होतो ठोंब्या भोपळा, अति लाडाने निकामी. मुलगा होतो ठोंब्या भोपळा, अति लाडाने निकामी, है ना. म्हणजे अति लाड सुद्धा करू नका, ही सूचना वंदनीय किती बारीक बारीक सूचना वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी हे जे पुत्रधन आहे हे संपन्न होण्यासाठी आपल्याला सांगितलेलं आहे. बर, पुढे वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी गुरुजी, शिक्षक यांना सुद्धा शिक्षणाचा खरा अर्थ सांगितलेला आहे. जे चुकत असतील त्यांचे कान टोचलेले आहेत, जे चुकत असतील त्यांचे कान टोचलेले आहेत वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी. जे गुरुजन चुकतात ते काय म्हणतात? म्हणे मी शिक्षणकारी लागलो, पवित्र गुरुजी मुलांचा झालो, परी व्यसनाचा अवतार बनवलो, मनोनी मना धिक्कारीना, है ना. आधी सर्वात व्यसनापासून गुरुजनांनी दूर राहिलं पाहिजे, व्यसनापासून गुरुजनांनी दूर राहिलं पाहिजे हा संदेश देतात. त्यांनी पुन्हा सांगितलेलं आहे. गुरुजी काय म्हणतात? शिकवतात, मुलांनो चांगलं वागा. तो चांगलं केव्हा वागेल? जेव्हा त्यांना शिकवणारा गुरुजी चांगला वागत असेल तर, आहे ना. त्यांनी सांगितलं, मुलास म्हणे सद्वर्तनी रहा, आपण दारू पिढी पिण्यात वाजवी दहा, आहे ना. आपण म्हणे, मुलास म्हणे सद्वर्तनी रहा, आपण दारू बिडी पिण्यात वाजवी दहा, मग उष्णतेने बोलतो पहा, साजरा रेलगाडी परी. म्हणजे हे वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी जे गुरुजन कर्तव्याला विसरतात त्यांना सुद्धा
उपदेश केलेला आहे. आणि म्हणून आणि खरोखरच गुरुजीच्या हातामध्ये हे पुत्रधन आहे. काही काही गुरुजी खरोखर गावासाठी अतोनात श्रम घेतात. ओळखोनी गावाची जबाबदारी शिक्षक जिव्हाळ्याने काम करी. ओळखोनी गावाची जबाबदारी शिक्षक जिव्हाळ्याने काम करी. तरीच गाव होय स्वर्ग परी न पडे जरुरी कोणाची. जर त्या गावचा शिक्षक जर इमानदार असेल, प्रामाणिक असेल, मुलांशी जिव्हाळ्यानं प्रेमानं वागत असेल, गावाच्या मुलांना खरं पुत्रधन मानत असेल आणि त्या परीनं आत्मसमर्पण वृत्तीनं काम करत असेल तर गाव स्वर्ग झाल्याशिवाय राहणार नाही, असं वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात. म्हणून बघा ना, कारण जे कोवळे मुलं असतात, या कोवळ्या कळ्या माझी लपले ज्ञानेश्वर रवींद्र शिवाजी, विकसता प्रगटेतील समाजी शेकडो महापुरुष. आणि म्हणून त्यांना घडवायचं खरं कार्य शाळेमध्ये होते. गावकऱ्यांनी सुद्धा या पुत्रधनाकडे लक्ष दिलं पाहिजे. गुरुजनांनी आत्मसमर्पणाने काम केलं पाहिजे. समाजाने त्या दृष्टीनं तशी व्यवस्था केली पाहिजे. आणि म्हणून अशा प्रकारचं पुत्रधन झालं पाहिजे. म्हणून खरा माणूस घडवायचा आहे. मग माणूस म्हणजे काय? माणूस म्हणजे ज्याच्याकडे नकारात्मक वृत्ती नाही, जो प्रामाणिक आहे, सचोटीने वागतो, इमानदारीने वागतो, नीतिपंथ चालीजे, सत्य दूत बोलीजे, देखावे ते देखीजे शास्त्र दृष्टी, असा निपुण जो असतो त्याला माणूस म्हटलेला आहे. बघा, कलेक्टर झाला, शिकला की नाही? शिकला, पण भ्रष्टाचार केला तर तो माणूस आहे का? नाही. कलेक्टरच्या रूपामध्ये लपलेला हैवान आहे. सैनिक झाला आणि आपल्या ड्युटीमध्ये कसूर करत आहे, एखादा अतिरेकी सुटत आहे, तर तो सैनिक आहे का? नाही. तो सैनिकाच्या रूपामध्ये लपलेला हैवान आहे, माणूस नाही. म्हणून कलेक्टर व्हा, मंत्री व्हा, खासदार व्हा, डॉक्टर व्हा, इंजिनियर व्हा, पण पहिले आधी माणूस होण्याची विनंती वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज करतात. म्हणून ते म्हणतात, माणूस द्या मज माणूस द्या, भीक मागता प्रभू दिसला. जंबुक मेंढ्या कुतरी डुकरी बहुत मिळे परी काय करू. त्यांना शहाणे करण्यासाठी माणूस हवा मज एक भला. कोणाला? यांना शहाणे कराय, जे जंबुकापरी असतात, कुत्र्या डुकऱ्यासारखे वृत्तीचे असतात, त्यांना शहाणं करण्यासाठी माणूस पाहिजे, असा भगवंत भक्तांना म्हणतो. असं ते भजन वंदनीय राष्ट्रसंतांनी सांगितलेलं आहे. खरा धर्मवान केव्हा होईल? जेव्हा त्याच्यावर चांगले संस्कार होईल. वंदनीय राष्ट्रसंत म्हणतात, काय म्हणतात की सच्चा धर्म नहीं जाना तूने रे भाई, सच्चा धर्म नहीं जाना. माथे पे चंदन तिलक लगाए, माला गले में भारी भारी, माला गले में भारी, गरीबी की तू कदर न जाने, अन क्या कहेगा बिहारी. तूने रे भाई सच्चा धर्म नहीं जाना, तूने रे भाई सच्चा धर्म नहीं जाना. सरकारी अफसर होकर भी सेवा करना नहीं सीखा, सीखा सेवा करना नहीं सीखा. गरीबों से तू खाता है पैसा, देश की इज्जत खोता. तूने रे भाई सच्चा धर्म नहीं जाना. वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी खरा माणूस तयार झाला पाहिजे, यासाठी आपल्या जीवनाचं सौंदर्य वाढलं पाहिजे, यासाठी आपल्याला अनेक सुमार्ग सांगितलेले आहेत. वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज जीवनाची किंमत म्हणतात, काय म्हणतात? ए माटी की काया, ए माटी बनेगी, तेरे पीछे इंसान कीरत रहेगी. ये माटी की काया, वैसे तो जीते यहाँ कीड़े मकोड़े, होटल में खाता फिरता भजिए पकोड़े, होटल में खाता फिरता
भजिए पकोड़े, अरे रात दिन करता फिरता बुराई, बुराई से तेरी ये क्षमा. आणि वाईट वागल्यामुळं जीवनाचं नाश होतो, हे वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज सांगतात. बघा, वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात, सुंदर वही है आदमी जिसका हृदय पट शुद्ध है. सुंदर कोणाला म्हटलेलं आहे? ज्याचं हृदय सुंदर आहे, चांगलं आहे. सुंदर वही है आदमी जिसका हृदय पट शुद्ध है, तनु चाम का सुंदर नहीं, कुविचार से जो बद्ध है. म्हणजे नुसता शरीराने सुंदर असून फायदा नाही, तर तो कशाने सुंदर पाहिजे? हृदयानं सुद्धा सुंदर झाला पाहिजे. हे केव्हा होईल? जेव्हा शिक्षणाची खरी किंमत त्यांना समजून येईल तेव्हा. सुंदर वही आदमी जिसका हृदय पट शुद्ध है, तनु चाम का सुंदर नहीं, को विचार से जो बद्ध है. दिखता यही हो शुभ्र पर अंतरंग मैला रहा, तो कुछ नहीं है काम का, संगत न कर उसकी कहा. जे अंतकरणाने शुद्ध नाही याचे अशा माणसाची संगत पण करू नका, असं वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आपल्याला सांगतात. वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी जीवनाचं सोनं करण्यासाठी अनेक मार्ग आपल्याला सांगितलेले आहे. हिताचे अनेक मार्ग सांगतात. स्वातंत्र्य, समता आणि बंधुता हे संविधानातले जे मूलभूत अधिकार आहे, त्या मूलभूत अधिकाराचं प्रतिबिंब वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी त्यांच्या ग्रामगीतेमध्ये उमटवलेला आहे ना. संत मांदियाळीचा वारसा पुढे वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी सांगितलेला आहे. संत नामदेव महाराज काय म्हणतात की कोण कोण माणूस बनलं पाहिजे, कोण कोण कीर्तनात आलं पाहिजे, कोण कोण प्रवचनात आलं पाहिजे. यारे यारे लहान थोर भलतिया जाती नारी नर. बघा काय सांगितलेलं आहे. जीवनाचे खरे 4 शत्रू आहे. अज्ञान, अंधश्रद्धा, आळस है ना. अज्ञान, अंधश्रद्धा, आळस आणि एक अस्वच्छता. अज्ञान, अंधश्रद्धा, आळस आणि अस्वच्छता हे 4 शत्रू आहेत. आणि या 4 शत्रूला कसं तोंड द्यायचं, या शत्रूचा नायनाट कसा करायचा, याचे मार्ग वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी ग्रामगीतेमध्ये सांगितलेले आहे. बघा ना, शेती कशी करावी, गाव स्वच्छ कसं ठेवावं, या सगळ्या बाबी वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी सांगितलेल्या आहेत. म्हणून वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी सांगितलेल्या मार्गावर आपण चाललं पाहिजे. शिक्षणातून आपल्याला काय होईल? स्वर्ग प्राप्तीचे मार्ग सुद्धा सांगितलेले आहेत. काय म्हणतात? कसोटी में गंगा, शरीर हो चंगा, दिमाग हो ठंडा, जेब हो गरम, जुबान हो नरम, दिल में हो रहम, तो स्वर्ग में जाने की जरूरत नहीं, यही स्वर्ग बन जाएगा. आणि म्हणून जीवनाचं सौंदर्य या शिक्षणातून आपल्याला मिळू शकते. आणि हे पाहण्यासाठी आपण वंदनीय राष्ट्रसंतांनी तुकडोजी महाराजांनी सांगितलेल्या मार्गावर आपण चाललं पाहिजे. तेव्हा वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या चरणी मी नतमस्तक होतो. मला जी संधी संत मोजरकर महाराज विचार मंच यांच्या आयोजकांनी, यांच्या निमंत्रकाने मला जी संधी दिली, हरिभक्तपरायण पुरुषोत्तम दादा बैसकार, हरिभक्तपरायण निवृत्तीनाथ महाराज बैसकार, प्राध्यापक धनंजय कोठाळे सर, ज्ञानराज बैसकार, विवेक बैसकार, या सर्व निमंत्रकाचे मी आभार मानतो.
आणि आजच्या या सेवेला मी पूर्णविराम देतो. विठाला 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 विठाला. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज की जय.